मुरलीची ध्वनी तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी विवळ झाली अंतकरणी मी घरधंदा विसरली आहारी सावळिया कैशी वाजविली मुरली। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेली गवळण ही पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची असून या गवळणीमध्ये एकनाथ महाराज मुरलीचं महात्म्य सांगून स्वतःची झालेली अवस्था ही गवळणीच्या भूमिकेतून प्रतिपादन करतायत। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे या वर्षी दत्त जन्मीचा हा महोत्सव आहे। सप्ताह पांडुरंग महाराज त्यांचे वडील आणि गावकरी मंडळी मिळून हा सप्ताह करतात। पांडुरंग महाराजांचा आमच्यावर प्रेम, त्यांना आम्हाला या ठिकाणी कीर्तनाला बोलवलं। आमचे परमेश्वर महाराज बोराटे ते देखील आमच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमास्तव आज एक कीर्तन होतं 4 ते 6, तरी देखील प्रवास करून या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग आला म्हणून त्यांनाही धन्यवाद। आणि तुम्ही सुद्धा कीर्तनाला आले पण थोडे उशिरा आले तरी सुद्धा तुम्हाला धन्यवाद। विचार करायसारखी गोष्ट आहे, माणसं मौतीला जातात का एवढे उशिरा? मौतीला वेळेवरच जावं लागतं। वेळ हुकला की मौत हुकली, वेळ हुकला की मौत हुकली। त्या माणसाचं तोंड सुद्धा पाहायला भेटत नाही। मौतीला वेळेवर जावं लागतं, पण आपल्या परमार्थाची ही दुर्दशा आहे की आपण परमार्थ करायला वेळेवर येऊ शकत नाही। विठ्ठल 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 जाऊ द्या, आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही। अभंग कुणाचा आहे? गवळण कुणाची आहे? नाथ महाराजांची आहे। आणि नाथ महाराज या गवळणीमध्ये गवळणीच्या भूमिकेमध्ये बोलतायत। काय बोलतायत की आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली। ती मुरली वाजवली, कुणी वाजविली? कृष्ण परमात्म्याने। त्याला सावळ्या म्हणजे कृष्ण परमात्म्याने मुरली वाजवली। त्या मुरलीचं महात्म्य सांगतात आणि स्वतःची झालेली अवस्था सांगतात। मुरली आपण हे गवळणीचा जर विषय घेतला तर आपण ही गवळण मजेनं म्हणतो। आपण काय करतो गावात भजनात ही गवळण अशा उठवणीच्या चालीवर म्हटल्या जाते, पण या गवळणीचा जर अर्थ पाहिला तर तो उठवणीच्या चालीचा नाही, तो मार्मिक अर्थ आहे। विठ्ठल 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 या अभंगामध्ये रूपक साधलंय, रूपक केलेलं आहे मुरलीचं। मुरली कशाला म्हणायचं नेमकं आपल्याला पाहायचं आहे ना। ती गवळण कृष्ण परमात्म्यापाशी गेली आणि कृष्णासोबत भांडण करते। गवळण भांडण एकेरीच दिसतंय, कृष्ण परमात्मा या गवळणीमध्ये भांडताना आपल्याला दिसत नाही, कारण कृष्ण बोललेला या गवळणीमध्ये नाहीच आहे। याच्यात फक्त कोण बोलतंय? ही गवळण बोलते, कृष्णाकडे गेली। आपल्याला आद्यरूत कृष्ण बोलतोय असं घ्यावं लागणार। ती गवळण गेली आणि गवळण म्हणते आहारे सावळिया कैशी वाज। अरे कशी तू अशी ही मुरली वाजवली? पण मग मुरली वाजवली, मुरली सरळ सरळ कशाला म्हणतात? बासरीला काय म्हणतात? मुरली म्हणतात। तसा मुरलीचा विचार केला तर भगवंताच्या 12 मुरल्या आहेत, त्याचे 12 नाव आहेत। हा अलकनंदा, पावा, बासरी, मुरली हे वेगवेगळ्या देवाच्या काय बासऱ्या, त्याचे नाव वेगवेगळे आहेत। हा परत शिवा, मोहन असे काही देवाच्या कायात मुरलीचे वेगवेगळे नाव आहेत। ही मुरली तो देवा कशी वाजवली? मग नेमकं साधारणपणे जर अर्थ घेतला तर मुरलीचा अर्थ एकच निघतो, काय? एक असं वाद्य की त्या वाद्याला 5 ते 6 छिद्र असतात, ते बांबूचं असतं, आतमधून पोकळ असतं आणि त्या वाद्याला हवा फुकून वाजवल्या जातं आणि वाजवल्याच्या हवा फुकल्याच्या नंतर त्यातून मधुर ध्वनी बाहेर निघतो, त्याला काय म्हणतात? मुरली म्हणतात। ही झालं व्यावहारिक भाषेतून मुरली। पण या ठिकाणी रूपक साधलेलं आहे। मग नेमकं रूपक कशाला म्हणायचं? रूपक कशाला म्हणायचं? तर रूपक हा अलंकाराचा प्रकार आहे। रूपक कायाचा अलंकाराचा प्रकार आहे। अलंकरोती इति अलंकार, हा अलंकार कशाला म्हणायचं? जे सुशोभित करतं त्याला काय म्हणायचं?
अलंकार म्हणायचं. सोन्याचे दागिने अलंकार, चांदीचे अलंकार, हिऱ्याचे अलंकार, मोत्याचे अलंकार. ते अलंकार अंगावरती धारण केल्यावर काय होतं? मनुष्य सुंदर दिसतो. एक दाणे घातल्यावर काय होतं? एक दाणे घातल्यावर लग्नाला जायचं असल्यावर नसल्यावर शेजारीची उसणी आणून लागते. अशी एक दाणे घातल्यावर लग्नाला का घालून जातात बाया? कारण अलंकाराने काय होते? शोभा येते. अलंकाराने माणूस सुंदर दिसतो. अंगठ्या घातल्याच्या नंतर माणूस सुंदर दिसतो. अलंकरोती इति अलंकारा, हा असं लक्षण जे केलेलं आहे, जे सुशोभित करतं त्याला अलंकार म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी रूपक अलंकार केलेला आहे. अलंकाराचे मुख्यत्वाने दोन प्रकार पडतात, यमक अलंकार आणि शब्द अलंकार. यामध्ये अर्थ अलंकार, यमक अलंकार आणि अर्थ अलंकार असे दोन प्रकार येतात. अर्थ अलंकारामध्ये परत दोन प्रकार पडतात, एक रूपक अलंकार आणि दुसरा विठ्ठल 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 विठ्ठल. उपमा अलंकार. दुसऱ्या अलंकाराचं नाव काय? उपमा अलंकार. मग उपमा अलंकार कशाला म्हणायचं आणि रूपक अलंकार कशाला म्हणायचं? आणि या अलंकारामध्ये भेद काय आहे? तर रूपक अलंकार, उपमा अलंकार त्याला म्हणायचं वाघासारखा माणूस. आपण काय म्हणतो? आमच्या गावातला तो माणूस वाघासारखाच आहे. कसा आहे? वाघासारखा. मग वाघासारखा माणूस म्हणजे तो वाघ आहे का? वाघ नाही ना तो काय आहे? माणूसच आहे, पण कसा आहे? वाघासारखा आहे. म्हणजे वाघाची उपमा कुणाला दिली? त्या माणसाला दिली. मग वाघ उपमेय झाला आणि ज्याला उपमा दिली जाते तो माणूस झाला उपमान. त्याला काय म्हणायचं? उपमान म्हणायचं. म्हणजे उपमेयामध्ये आणि उपमानामध्ये अभेद असणं याला काय म्हणायचं? उपमा अलंकार म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि रूपक अलंकार कशाला म्हणायचं? की उपमेय आणि उपमान याच्यामध्ये भेदच नाही. उपमेय आणि उपमान याच्यामध्ये भेदच नाही, त्याच्यात अभेद असतो. त्याला रूपक अलंकार म्हणायचं. माझा मुलगा वाघच आहे. वाघासारखा म्हटले का? तो स्वतःच काय आहे? भले तो माणूस आहे, तो वाघ नाही, पण माझा मुलगा वाघच आहे. संतांनी बऱ्याच जागेवर काय केलेलं आहे? हे रूपक अलंकाराचा काय केलेला आहे? प्रयोग केलेला आहे. संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो. प्रेम रसाशी सोकलो, 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 प्रेम रसाशी सोकलो. संत द्वारी कुत्रा झालो, प्रेम रसाशी सोकलो, प्रेम रसाशी सोकलो, प्रेम रसाशी सोकलो. संत द्वारी कुत्रा झालो, रसाशी सोकलो, प्रेम रसाशी सोकलो, प्रेम रसाशी सोकलो. या ठिकाणी रूपक साधले. काय म्हणले? संतद्वारी कुत्रा झालो म्हणले का कुत्र्यासारखा म्हणले? डायरेक्ट कुत्रा झालो म्हटले. म्हणजे या ठिकाणी तुकोबारायाने काय केलेलं आहे? रूपक अलंकाराचा अंगीकार केलेला आहे, उपमा अलंकाराचा नाही. तुझ्या दारीचा कुत्रा नको मुकलू दातारा. मी तुझ्या दारचं काय आहे? कुत्र आहे. स्वतःला डायरेक्ट कुत्र म्हणून घेतलं, कुत्र्यासारखं नाही म्हणून घेतलं. कुत्र्यासारखं जर म्हणून घेतलं असतं तर रूपक अलंकार उपमा अलंकार झाला असता, पण कुत्राच म्हटलो म्हणून रूपक अलंकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी रूपक अलंकार साधलेला आहे. काय रूपक अलंकार या ठिकाणी सांगितलाय की तुझ्या मुरलीचा ध्वनी आकल्पित पडला कानी, विवळ झाली अंतकरणी, मी घरधंदा विसरले. रूपक साधलं. मुरली म्हणजे काय? आपल्याला याचा काय करायचा आहे? मार्मिक अर्थ बघायचा आहे. मार्मिक. पहिल्यांदा त्या मुरलीनं नेमकी दशा काय केली ती आपल्याला पाहिजे. काय दशा केली? अभंगाच्या प्रथम चरणात तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी
दशा सांगते. या अभंगातून गवळण काय करते, कृष्ण म्हटला नेमका काय झालं माझ्या मुरलीनं असं एवढं आरडत यायला, काय एवढा आरडाओरडा चालू आहे. त्या गवळणीने सांगितलं, आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली, तुझ्या मुरलीनं काय केलं तर तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतःकरणी, व्याकुळ झाले माझं अंतःकरण व्याकुळ झालं त्या मुरलीनं. मी घरधंदा विसरले, घर काम करत असताना काय झालं माझ्याकडे सगळं विसर पडला आणि फक्त चित्त कुठं राहिलं माझं, मुरलीपाशीच राहिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ती मुरली होतीच एवढी मधुर. देवाने जर मुरली वाजवली ना तर ती इतकी मधुर होती की मुरली वाजवल्याच्या नंतर शंकराने नृत्य करावं. किती सुंदर आसन मुरली. गोपिकाचं मन ती मुरली वेधून घेतच होती. सरळ सरळ निळोबाराय वर्णनच करतायत. काय वर्णन करतायत, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. येणे गोपिका वेधल्या, येणे गोपिका वेधल्या, गोपिका वेदिका, गोपिका वेदिका. पात्र झाल्या ब्रह्मसुखा, पात्र झाल्या ब्रह्मसुखा, वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर मधुर वाजवितो वेणू, मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळानंदनु नंदाचा, सावळानंदनु नंदाचा, नंदाचा वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. ब्रह्मसुखाला प्राप्त झाल्या, वेधून घेतल्या सगळ्या. रंजविल्या विनोद वचनी, हास्य करोनी हसवितो, निळा म्हणे याची आगळा, घाली वेळोवेळा कर पल्लव, वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. त्याची मुरलीच अशी होती. गोपिका जर अशा कपडे धुण्याकरता जर गेल्या कुठं आणि कपडे धुता धुता जर ती मुरली ऐकू आली की ते कपडा काय करायचे, असाच हातात कपडा, असाच हातात, आणि ध्यान कुठं लागायचं, कृष्णाकडे लागायचं, त्या मुरलीकडे जायचं. त्याचंही वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. चिरे चोळिया त्या धुता विसरती, चिरचोळ्या त्या धुता विसरती, चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती, कोणा नकळे हा कोण कुळ याती, झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती हो. आईच्या गोपिका त्या, आईच्या गोपिका त्या कामातुरा नारी, कामातुरा नारी, आईच्या गोपिका त्या कामातुरा नारी, कामातुरा नारी, आईच्या गोपिका त्या कामातुरा नारे, कामातुरा नारे, ऐशा गोपिका त्या कामातुरा नारे, कामातुरा नारे. सगळंच विसरून जायच्या. कापग डारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, कान्हारे कान्हारे मन मोहनलाल, कान्हारे मन मोहनलाल. त्या मुरली वाजवलं की काय व्हायचं, त्या चित्त विसरून जायच्या. तीच ती गवळ म्हणते, विवळ झाली अंतकरणी, मी घरधंदा विसरले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, हा झाला वरून वरून अर्थ.
हा काय झाला, वरून वरून अर्थ झाला. पण जर परमार्थिक दृष्ट्या अर्थ केला तर मुरली म्हणजे वेद आहे. काय आहे? मुरली म्हणजे वेद आहे, वेद. देवाने वाजवलेली मुरली, आणि त्या मुरलीनं माझी स्थिती कशी झाली? घरधंदा विसरले म्हणजे हा घरधंदा नाही, घरधंदा विसरले, वृंदावनी गेले, हे आता पुढे बघू आपण कीर्तनात. पण घरधंदा विसरले म्हणजे हा घरधंदा नाही. हा जो संसार आहे, संसार, ही बायका, हे पोरं, ही शेती, हे जनावर ढोर, हे सगळं विसरून मी कुठं गेले? वृंदावनी गेले, म्हणजे परमार्थ करायला गेले, ब्रह्मस्थितीला गेले. कोणत्या मुरलीनं? तर वेद रूपी मुरली, गाथा रूपी मुरली, ज्ञानेश्वरी रूपी मुरली, गीता रूपी मुरली. जेवढे काही श्रुती स्मृती ग्रंथ असतील त्या ग्रंथाला रूपक करून मुरली म्हटलेलं आहे. विठ्ठल 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 भगवंत कशा करता वाजवत होता? जनावर ते गाई चाऱ्याला जायचा, आणि गाई काय करावं, माग बोलवण्याकरता काय करायचा? मुरली वाजवायचा. गोपिकांना बोलून घ्यायचा असल्यावर काय करायचा? मुरली वाजवायचा. म्हणजे मुरली एक निरोप होता. काय होता? मुरली म्हणजे एक निरोप होता. कुणाला बोलवण्याकरता? गोपीला बोलवण्याकरता, गाईला बोलवण्याकरता. तसं मुरली म्हणजे हा निरोप आहे, आणि हा निरोप दुसरा तिसरा कुणी नाही आणला. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, म्हणे मज धाडिले निरोपा, म्हणे मज धाडिले निरोपा, म्हणे मज धाडिले निरोपा, मार्गा सोपा सुख रूप, मार्गा सोपा सुख रूप, मार्गा सोपा सुख रूप. संत हे देवाची मुरलीचे. संत काय आहे? देवाची मुरली आहे. गाथा, जेवढं काही संतांचं वाङ्मय असेल, नाथ महाराजांचं भागवत असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, चिरंजीव पद असेल, किती वाङ्मय, रुक्मिणी स्वयंवर असेल, जेवढे काही याचे आवत उत्तर प्रदेशातले असू द्या, साऊथ मधले कुठालचे जरी संत असले, संतांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते संत आणि संतांनी लिहिलेले ग्रंथ हे काय आहेत? या देवाच्या मुरल्या आहेत. आणि त्या गाथ्यामध्ये जे अभंग आहेत आणि संतांच्या मुखातून जे वाक्य निघलेले त्या मुरलीची ध्वनी आहे. आणि ती ध्वनी ऐकली आणि अंतकरणामध्ये विवळ झाले, आणि मग मी घरधंदा विसरले. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणता ठीक आहे, देवाने वेद काय केला? सांगितला म्हणजे तो घोरत होता. तो काय करत होता? घोरत होता. आणि घोरण्यातून देवाच्या काय निघला? वेद निघला. गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला सांगितल्याच्या नंतर गीतेची उत्पत्ती झाली. गीता देवाची मुरली आपण मानू, गीतेलाही मुरली मानू. संतांची ज्ञानेश्वरी आणि गाथा यांना मुरली मानाचं काय काम? विठ्ठल 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 याला मुरली मानाचं कारण हे आहे, कारण संत काय स्वतः त्यांना काय पृथ्वी तलावर यायची इच्छा नाही. कोणी पाठवलेलं आहे त्यांना? देवाने पाठवलं. तुकोबरायला अवतार, तुकाराम महाराजांचा अवतार होण्याआधी सगळे संत वैकुंठात असताना खाली जरा धर्माच्या लोक काय चालले? विरोधात चालले. मग कुणीतरी संत अवतीर्ण व्हावं अशी देवाची इच्छा झाली. मग नामदेव रायाकडे गेले आणि नामदेव रायाला सांगितलं, तुम्ही काय करा, आता अवतार घ्या. अवतार घ्या म्हणजे माझा निरोप तुम्ही घेऊन खाली जा, आणि खाली जाऊन माझा निरोप काय करा तुम्ही या लोकांपर्यंत. म्हणतो तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आणि मार्ग हा सोपा सुखरूप. बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी, आलोयाची कारणा, आलोयाची कारणा,
ते वर्तया आम्ही या ठिकाणी काय आलेलो आहोत. ऋषी म्हणजे कोण? भगवान परमात्मा. भगवान परमात्म्यानं आम्हाला खाली जायचं सांगितलंय आणि धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाव म्हणून संत सुद्धा देवाची मुरली आहे. विठ्ठल विठ्ठल. परत देवाचं एक वचन आहे, श्रुती स्मृती ममैवाज्ञा. श्रुती आणि स्मृती ही काय आहे? माझी आज्ञा आहे, माझा निरोप आहे. श्रुती म्हणजे ग्रंथ कोणचा? वेद. श्रुती म्हणजे वेद. आणि स्मृती ग्रंथ कशाला म्हणायचं? वेदावर आधारित जे भाष्य झालेले आहेत, वेदावर आधारित जे ग्रंथ झालेले त्याला स्मृती ग्रंथ म्हणायचे. मग देवच सांगतोय श्रुती स्मृती ममैव आज्ञा, हा माझा निरोप आहे म्हणून ती मुरली आहेत. विठ्ठल विठ्ठल. याला काय म्हणायचं? मुरली म्हणायचं. आणि देवानेच तुकाराम महाराजाला अभंग रचायचे सांगितले होते. तुकोबारायला काय हौस नव्हते अभंग रचायची, त्यांना ते मुक्त झालेले होते, त्यांना काय लोकांचं घेणं नव्हतं. पण देवाने स्वप्नात गेले आणि तुकाराम महाराज सांगतात ना, नामदेवे केले स्वप्ना माझे जागे सवे पांडुरंगे येवनिया. सवे पांडुरंगे येवनिया नामदेवे स्वप्ना माझे जागे केले. पांडुरंगाने त्या रामेश्वर शास्त्रींना काय केलं? तुकोबारायला सांगितलं तुमच्या गाथा काय करा म्हणे, सगळ्या वह्या तुमच्या पाण्यामध्ये बुडवून टाका. कारण त्या काळामध्ये मराठी भाषेला प्राधान्य, म्हणजे जे काही सांगायचं असेल ते संस्कृत भाषेमध्ये जर काही तत्वज्ञान मराठी भाषेत लिहिलं तर त्याला मोठा अपराध मानला जायचा. संस्कृत भाषेलाच मान्यता होती, खूप मोठा अपराध मानला जायचा. तुकाराम महाराजांनी सगळं वेदाचं सार काय केलं? मराठी भाषेत गाथ्याच्या रूपानं उतरून काढलं. आता ते कुणाला सहन होणार आहे? ती ब्राह्मण मंडळी होती, त्यांनी ते रामेश्वर शास्त्रीनं काय सांगितलं? तुमचं वाङ्मय सगळं बुडून टाका आणि तुकाराम महाराजाला गावातून हाकलून द्या, असं पत्र कुठं पाठवून दिलं? गावच्या पाटलाला. मग तुकाराम महाराज म्हणले कोपले हे कोपला पाटील गावीचे हे लोक. आणि मग आता ते पाटील पण तुकाराम महाराजाचा भक्त, त्याला आता डायरेक्ट काढून देता येणार. तुकाराम महाराजाकडे गेले, म्हणे महाराज हे असं असं पत्र आलं. वाचलं पत्र आणि पत्र वाचल्यावर तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे म्हणे, काही काळजी करू नका म्हणे, मीच त्यांच्याकडे काय करतो, जाऊन येतो. तुकाराम महाराज रामेश्वर शास्त्रीच्या वाड्यात गेले. सांगितलं कोण? म्हणे मी तुकाराम. दूर हो म्हणे, पहिलं काय कर, दूर हो. म्हणजे इतका विटाळ कशामुळे मानला? प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये फक्त भाषांतर केलं म्हणून एवढा विटाळ मानला. कुणाचा? तुकाराम महाराजांचा. आणि आज ते जर अभंग मराठीत नसते तर आपलं काय झालं असतं? विठ्ठल विठ्ठल. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या वया बुडायच्या तर मी बुडवितो, आणि मी काय मनाने अभंग लिहिले नाही. मग त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी हा अभंग रचलेला कोणता? नामदेवे केले स्वप्ना माझी जागी सवे पांडुरंगी येऊन. या पांडुरंग सोबत आला नामदेव महाराजांच्या आणि मला त्यांनी जाग केलं आणि सांगितलं होतं काय? तुम्ही काय करा? सांगितले काम करावे कवित्व. सांगितले काम करावे कवित्व. सांगितले काम करावे कवित्व. सांगितले काम करावे कवित्व. वावगे निमित्त बोलून. वावगे निमित्त बोलून. वावगे निमित्त बोलून. वावगे निमित्त बोलून. सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. कवित्व करा, अभंग रचना करा. ही कुणाची आज्ञा होती? ही पांडुरंगाची आज्ञा होती. म्हणून तर तुकाराम महाराजांनी अभंग रचविले. सांगितलं त्याची आज्ञा होती ना, करा. ठीक आहे, तुम्ही म्हणता बुडा, पांडुरंगाचीच आज्ञा आहे, टाकतो म्हणे बुडून. तुकाराम महाराजांनी स्वतः मनाने लिहिले का? तुकाराम महाराजांनी मनाने अभंग लिहिले नाही. हे कोणी सांगितले होते? हे देवाने येऊन सांगितले ते. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल काकड्यात पण रोज अभंग म्हणतो आपण. एक भोपाळ्यामध्ये अभंग म्हणतो, त्यात तुकाराम महाराजांनी सांगितलेले, तुका म्हणे माझी कोणी वदविले वाणी. तुका म्हणे माझे कोणी
वदवी देवाने प्रसादा वाचोनी तुमचिया विठ्ठला प्रसादा वाचोनी तुमचिया विठ्ठला प्रसाद वाचोनी तुमचिया विठ्ठला प्रसाद वाचोनी तुमचिया विठ्ठला तुमच्या प्रसादाशिवाय मी वाणी वदवलेलीच नाही, मी लिहिल्यालाच नाही काही. हे जे काही लिहिलं असेल तर हे मी तुमच्या आज्ञेनं लिहिलंय. तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणजे देवाची आज्ञा होती म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं, अभंगाचं काव्य केलं, अभंग रचना केली, ते कवित्व केलं, म्हणून ती सुद्धा देवाची मुरलीचे विठ्ठल विठ्ठल पुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की अशा प्रकारे तुझ्या मुरलीचा ध्वनी आकल्पित पडला कानी. मुरली कळलं ना कशाला म्हणायचं. मुरली म्हणजे तिथं बासरी अर्थ नाही घ्यायचा. मुरली म्हणजे त्या ठिकाणी वेद, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा असा हा अर्थ घ्यायचा. ही मुरली वाजवली कुणी, देवाने वाजवली, देवाचं कवित्व आहे ते. आणि ती मुरली वाजवल्याच्या नंतर विवळ झाली अंतकरणी, अंतकरणी विवळ झाले म्हणजे ही एक अवस्था आहे. या अभंगाचा जर असा विचार केला तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जीवनमुक्तीचा नकाशा सांगितलेला आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत मुक्त कसं व्हायचं याच्या अवस्था या अभंगामध्ये सांगितलेल्या फक्त खालीवर आहेत. त्या कशा आहेत, क्रमाने नाहीत, त्या खालीवर आहेत. विवळ झाले अंतकरणी ही एक अवस्था आहे. कोणती अवस्था आहे, संसार नाश अवस्था म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मलनाश या अवस्थेला काय म्हणायचं, विवळ झाले अंतकरणी म्हणजे मलनाश अवस्था ही एक अवस्था आहे. तसं या अभंगामध्ये 9 अवस्था सांगितलेल्या आहेत, पण त्या एका चरणामध्ये असं म्हणजे सिरियल नंबर नाहीत. त्या काय आहेत, एका खाली एक नाही, त्याच्या खालीवरच्या चरणामध्ये वेगवेगळ्या